नमस्कार माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जून महिन्यात येत आहे या संपूर्ण वर्षातील सर्वात मोठी, अतिशय पावन, पवित्र, चमत्कारी अशी निर्जला एकादशी. शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे की जर तुम्ही वर्षभरातील इतर 24 एकादशींचे उपवास केले नाहीत आणि केवळ या एकादशीला, निर्जला एकादशीचे व्रत पूर्ण निष्ठेने केले, तर तुम्हाला वर्षातील सर्व एकादशींचे पुण्य एकाच दिवशी मिळते. हा दिवस साधासुद्धा नाही. या एकादशीच्या दिवशी केलेला एक छोटासा महाउपाय तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी एकाच झटक्यात मिटवू शकते. पण मंडळी थांबा, आजचा हा व्हिडिओ केवळ उपायांबद्दल नाही. अनेक लोक एकादशीला खूप मोठी पूजा करतात, कडक उपवास करतात, मंदिरात जातात, दानधर्म करतात, पण तरीही त्यांच्या घरात गरिबी का राहते? त्यांच्या डोक्यावर कर्ज का वाढतं? पैसा येतो पण पाण्यासारखा विरघळण्यासारखा निघून जातो. कारण कळत नकळतपणे त्यांच्या हातून अशी महाभयंकर चूक होते, ज्यामुळे माता लक्ष्मी घरात येण्याऐवजी उलट नाराज होऊन निघून जाते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 महावस्तू सांगणार आहे, ज्या या निर्जला एकादशीच्या दिवशी तुम्ही स्वतः तुमच्या हाताने गाईला खाऊ घातल्यात, तर तुमच्या आयुष्यातील पैशांची चणचण, गरिबी, दारिद्र्य आणि नशिबाची साथ न मिळणे हा त्रास कायमचा दूर होईल. मंडळी, इतकंच नाही तर व्हिडिओच्या मध्यभागी मी तुम्हाला एक अशी भयंकर गोष्ट सुद्धा सांगणार आहे, जी एकादशीच्या दिवशी गाईला चुकूनही खायला देऊ नये. नाही तर करोडपती माणूस सुद्धा रस्त्यावर येतो. ही माहिती आजपर्यंत तुम्हाला सोशल मीडियावरती किंवा कुठेही कोणीही सांगितली नसेल. जर तुमच्या पाठीशी पैशांची सततची अडचण असेल, व्यवसायात सतत नुकसान होत असेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल, तर हा व्हिडिओ 1 सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अर्धवट ज्ञान हे नेहमी घातक असतं, नुकसान करतं. चला तर मग अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया या एकादशीच्या रहस्याबद्दल. माझ्या प्रिय मित्रांनो, आजकाल लोकांच्या आयुष्यात एक ना एक समस्या सतत सुरू असते. तुम्ही स्वतः अनुभवला असेल. माणूस दिवस-रात्र कष्ट करतो, उन्हात जातो, रक्त आटवतो, प्रामाणिकपणे मेहनत देखील करतो, पण महिना संपायच्या आत खिसा खाली होतो. काहींच्या घरात पैसा येतो, पण तो औषधा गोळ्यांमध्ये, कोर्ट कचेरीच्या किंवा विनाकारण लागलेल्या खर्चात वाहून जातो. अशा वेळी माणूस निराश होतो, कपाळाला हात लावून बसतो आणि म्हणतो, माझंच नशीब एवढं खराब का आहे? देव माझ्याकडे पाहत नाही. पण मला सांगा, चूक कुठे होते? शास्त्र सांगतं की जेव्हा, बघा मंडळी, आपल्या घरात माता लक्ष्मीची अवकृपा असते किंवा आपल्या कुंडलीत ग्रहांचे दोष असतात, विशेषतः गुरु आणि शनी ग्रहांची स्थिती खराब असते, तेव्हा तुम्ही कितीही मेहनत करा, नशीब तुम्हाला कधीच साथ देत नाही. मंडळी, आता आजचा वास्तव पहा. प्रत्येक माणूस बाहेरून हसत खेळत असतो, तरीही आतून आर्थिक चिंतेने खूप थकलेला असतो. कोणाला कर्जांचे हप्ते कसे भरायचे याची चिंता आहे, तर कोणाला मुलांच्या शिक्षणाची, तर कोणाला मुलीच्या लग्नाची चिंता आहे. घरात पैशामुळे रोज सकाळी आणि रात्री विनाकारण भांडण होतात. एका लहानशा गोष्टीवरून संपूर्ण घरातील वातावरण बिघडून जातं. आणि म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला असे पवित्र दिवस दिले आहेत, जे माणसाला मानसिक आधार देतील आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल. ही निर्जला एकादशी म्हणजे तुमच्या आयुष्यातील गरिबी, दारिद्र्याचा अंधार दूर करून समृद्धीचा प्रकाश आणणारी एक सुवर्ण संधी आहे. हा काळ दुर्मिळ योग पुढील अनेक वर्ष सहज येणार नाही, त्यामुळे हा दिवस वाया जाऊ देऊ नका. माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, आता आपण जाणून घेऊया की या उपायासाठी आपल्याला गायीचीच निवड का करायची आहे. आपण सनातन धर्मात गायीला केवळ एक प्राणी मानत गेलो नाही, तर ती साक्षात गौमाता आहे. शास्त्रानुसार गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो. गायींच्या पायांमध्ये 4 वेद असतात. गायींच्या शिंगामध्ये भगवान शिव आणि विष्णूंचा वास असतो आणि गायीच्या पाठीवर एक गाठ असते, ज्याला सूर्यकेतू नाडी म्हणतात. जेव्हा सूर्यप्रकाश या नाडीवर पडतो, तेव्हा गायीच्या शरीरातून अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेचा निर्मिती होते. मंडळी, ज्याला आपण गोमय किंवा गोअमृत असं म्हणतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही एकादशीच्या दिवशी गायीची सेवा करता, तेव्हा तुम्हाला एकाच वेळी 33 कोटी देवतांचा आशीर्वाद मिळतो. ग्रहांची पीडा दूर होते आणि पितृदोष सुद्धा शांत होतो. मंडळी, त्यातही निर्जला एकादशी हा भगवान विष्णूंचा सर्वात प्रिय दिवस. विष्णू म्हणजेच नारायण, आणि नारायणाची सेवा केली की त्याची अर्धांगिनी माता लक्ष्मी स्वतःहून तुमच्या घरात धावत येते. चला तर मग आता वळूया आपल्या मुख्य महाउपायाकडे की या पवित्र दिवशी गायीला नेमके काय खायला द्यायचे आहे, ज्याने आपले भाग्य बदलेल.
हा उपाय अत्यंत लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या. मंडळी, ही कृती तुम्हाला अतिशय शांत मनाने आणि पूर्ण श्रद्धेने करायची आहे. घाई गडबडीत किंवा रागात केलेला कोणताही उपाय कधीही फळ देत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पहिली वस्तू सुवर्ण घास म्हणजेच गूळ, हरभऱ्याची डाळ आणि हळद. या निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा, सूर्योदयाच्या आधी स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर घरातील देवपूजा करून घ्या. आता तुम्हाला गाईसाठी एक सुवर्ण घास तयार करायचा आहे. यासाठी तुम्ही एक ताजी पोळी, चपाती घेऊ शकता किंवा जर तुम्ही उपवास करत असाल तर लहानसा पात्रामध्ये थोडंसं गूळ आणि आदल्या रात्री भिजवलेली हरभऱ्याची चण्याची डाळ यावर तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. मंडळी, शास्त्रात पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला गेला आहे. जेव्हा तुम्ही गाईला गूळ, हळद आणि हरभऱ्याची डाळ खायला देता तेव्हा तुमच्या कुंडलीतील बृहस्पती म्हणजे गुरुग्रह अत्यंत बलवान होतो. गुरुग्रह हा संपत्ती, ऐश्वर्य आणि भाग्योदयाचा कारक आहे. हा घास गाईला खायला दिल्याने घरात पैशांचे नवीन मार्ग मोकळे होतात. दुसरी वस्तू पाण्याचा घट्ट अमृत जलदान म्हणजेच मंडळी, मगाशी मी म्हटल्याप्रमाणेच ही निर्जला एकादशी आहे. या दिवशी साधं स्वतः थेंबभर पाणीही न पिता उपवास करतात. पण शास्त्र सांगतं की या दिवशी दुसऱ्याला पाणी पाजल्याचा कोटीपटीने जास्त पुण्य लाभतं. म्हणूनच गाईला तो सुवर्ण घास भरल्यानंतर तिला स्वच्छ, थंड आणि गोड पाणी, त्यात थोडासा गूळ टाकून पिण्यासाठी नक्की द्या. जेव्हा एकादशीच्या कडक उन्हात तुम्ही गोमातेची तहान भागवता तेव्हा तुमच्या पूर्वजांचे आत्मे तृप्त होतात. त्यांच्या घरावर पितृदोष आहे, त्यांच्या घरात पितरांची नाराजगीमुळे पैशांची चणचण आहे, त्यांचा पितृदोष या उपायामुळे कायमचा निघून जातो. मंडळी, तिसरी गोष्ट, ₹1 नाण्याचा उतारा. दारिद्र्यमुक्ती हा एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय आहे. गायीकडे जाण्यापूर्वी एक लहान वाटी थोडेसे तांदूळ घ्या. त्याला हळद लावून पिवळे करा. त्याला आपण अक्षदा म्हणतो. या तांदळाच्या वर ₹1 किंवा ₹5 एक नाणे ठेवा. ही वाटी हातात घेऊन तुमच्या संपूर्ण घरात शांतपणे फिरा. घरातील तिजोरीवर, मुख्य दरवाजावर ही वाटी 3 वेळा उतरून घ्या. मनामध्ये प्रार्थना करा, हे लक्ष्मी माता, माझ्या घरातील गरिबी, दारिद्र्य आणि कर्जाचा डोंगर संपू दे. त्यानंतर गाईला घास भरवून झाल्यावर हे नाणे आणि तांदूळ बघा दुसऱ्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मंदिरातील ब्राह्मणाला दान करा. हा उपाय करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा गाय तो घास खात असेल तेव्हा तिच्या पाठीवर असलेले सूर्यकेतू नाडीवर, पाठीवरच्या गाठीवर तुमच्या उजव्या हाताने प्रेमाने स्पर्श करा. असे केल्याने तुमच्या शरीरातील नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. घास भरवून झाल्यानंतर तुमची जी काही पैशांची चणचण, अडचणी असेल ती गायीच्या कानात अत्यंत हळूच सांगा. गोमाता तुमची हाक थेट विष्णू लोकांपर्यंत पोहोचवेल. आणि मंडळी, आता आपण वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ज्याची चेतावणी मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिली होती. एकादशीच्या दिवशी गाईला कोणती गोष्ट चुकून सुद्धा खायला देऊ नये. अनेक लोक खूप मोठी चूक करतात. ते काय करतात? घरात उरलेलं शिळं अन्न, 2-3 दिवसापूर्वीची बुरशी आलेली पोळी, खरकट किंवा कचऱ्यात टाकण्यासारखं अन्न गोळा करतात आणि पुण्य मिळण्याच्या नावाखाली गाईला नेऊन टाकतात. लक्षात ठेवा, एरवी सुद्धा आणि विशेषतः या निर्जला एकादशीच्या पवित्र दिवशी गाईला शिळं अन्न, उष्ट अन्न किंवा खराब झालेलं अन्न चुकून सुद्धा खायला देऊ नका. माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, जे अन्न आपण स्वतः खाऊ शकत नाही ते देवांचे रूप असलेले गोमातेला देणे हा तिचा घोर अपमान आहे, महापाप आहे. असे केल्याने माता लक्ष्मी अत्यंत क्रोधित होते आणि चालून आलेली लक्ष्मी सुद्धा घर सोडून निघून जाते. यामुळे करोडपती माणूस सुद्धा रस्त्यावर येऊ शकतो. तसेच एकादशीच्या दिवशी आणखीन काही कडक नियम पाळणे गरजेचे आहे. या दिवशी घरात चुकून सुद्धा भात, तांदळाचे अन्न शिजवू नका आणि खाऊ नका. तुम्ही गाईला जो चारा किंवा घास घालाल त्यात भाताचा अंश नसावा. या दिवशी घरात कोणाशीही भांडण करू नका, कोणाला अपशब्द वापरू नका, चिडचिड करू नका. घराचा मुख्य दरवाजा, देवघर आणि स्वयंपाकघर अत्यंत स्वच्छ ठेवा, कारण जिथे स्वच्छता आणि शांतता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. माझ्या प्रिय मित्रांनो, शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही उपाय, कोणतीही पूजा ही आपल्याला शुद्ध श्रद्धेच्या भागात असते.
मंडळी, आजकाल सोशल मीडियावरती लोकांना घाबरवलं जातं की हे केलं नाही तर संकट येईल, तो उपाय केला नाही तर भयंकर नुकसान होईल. पण देव आणि आपली श्रद्धा ही भीती दाखवण्यासाठी नसते. श्रद्धा माणसाला संकटाशी लढण्याची ताकद देते, मनाला सकारात्मक ऊर्जा देते. तुम्ही स्वतः विचार करा, जेव्हा आपण मनापासून एखाद्या मुख्य प्राण्यांची भूक आणि तहान भागवतो, तेव्हा त्या जीवाच्या आत्म्यातून जे आशीर्वाद निघतात ते आपल्याला आयुष्यातील सर्व अडथळे दूर सारतात. म्हणूनच हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. मनात कोणतीही शंका ठेवू नका. जसं बी पेरल्यानंतर लगेचच झाड उगवत नाही, त्याला वेळ लागतो, तसेच उपायांचे फळ मिळण्याला सुद्धा वेळ लागतो. श्रद्धा, संयमाची गरज असते. या निर्जला एकादशीला गोमातेची सेवा करा आणि बाकी सर्व विष्णू लक्ष्मीवरती सोडून द्या. मंडळी, तुम्हाला आजची ही सविस्तर माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हे पुण्य तुमच्यासोबत त्यांनाही मिळेल. चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज पाहता येईल. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहेत ते नक्कीच लिहा आणि तसेच जय गोमाता किंवा जय श्री हरिविष्णू नक्की लिहा. आणि मंडळी, हा व्हिडिओ शेअर करा, कारण स्वामी नेहमी म्हणतात, जो दुसऱ्याचं भलं करतो त्याचं मी स्वतः भलं करतो. म्हणून हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती वटसावित्रीचे व्हिडिओ, मी तुम्हाला उपयुक्त असणारे व्हिडिओ आधीच पोस्ट केलेले आहेत, ते पण सर्वांनी चेकआउट करा आणि शेअर करा. धन्यवाद मंडळी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री हरिविष्णू.